हाय मित्रांनो, इंडिया वर्सेस इंग्लंड दुसरा टेस्ट चौथा दिवस काय झालं काय नाही ते चला तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो। पहिल्यांदा इंडिया टीमचं जेवढं कौतुक करेल ना तेवढं कमी आहे। खास करून शुभमन गिल कॅप्टन प्रिन्स ऑफ इंडियन क्रिकेट टीम, त्यानंतर ना ऋषभ पंत, के एल राहुल आणि आकाशदीप, DSP मोहम्मद सिराज सर यांचं जेवढं कौतुक करेल ना तेवढं कमी आहे। टीम एफर्ट ज्याला म्हणतात ना तसं टीम इंडिया करत आहे। आणि प्लस जेव्हा इंडिया बॅटिंग करायला आली, के एल राहुलनं पण आहे ना बॅटिंग मस्त केली। आपलं 84 बॉलला आहे ना 55 रना मारल्या होत्या आणि अर्धशतक त्याने आपलं पूर्ण केलं। तर मस्तपैकी बॅटिंग करत होता, घाई गडबड न करता आपल्या रेंजमध्ये बॉल आला ना तेव्हाच तो आणणार। पण जॉश टंगचं आहे ना बॉल एवढे स्विंग इन स्विंग होऊन आहे ना आउट स्विंग आहे ना होतं आणि एक बॉल असा पडला की आहे ना त्याला तो बॉल आहे ना खेळताना आला पूर्ण। तो आहे ना असं आश्चर्य झालं यो कसला काय बॉल पडला। आणि त्यानंतर आहे ना त्याच ओव्हरला आहे ना मग आहे ना तसाच एक बॉल सेम आला आणि तो कॅच आउट झाला। पण बॉलिंग आहे ना जॉश टंगनं आहे ना स्टार्टिंगला आहे ना मस्त गेलते। त्यानंतर ना आपला करुण नायर तो पण आहे ना 46 बॉलला नुसता आहे ना 26 रन हाणलाय। गिव्ह मी वन चान्स डिअर क्रिकेटनं तुला चान्स दिलाय, पण भावा तू जरा त्याचा उपयोग कर की, जरा मार। तुझ्या अंगावर कुठला दबाव नाही काय नाही। ऑलरेडी 244 रनचे आहे ना लीड होते, पण काय गिव्ह मी वन चान्स काय ना खेळण्याच्या मनस्थितीत नाही। त्याला वाटते त्याला परत आता आहे ना इंडियाला पाठवावं लागते। 2 मॅचा झाल्या एवढं काय खास खेळला नाही। मग त्यानंतर ना आला प्रिन्स ऑफ इंडियन क्रिकेट टीम, द लेजेंड, द किंगच्या मार्गावर आता आहे ना तो जाते आहे शुभमन गिल। भावाने मस्तपैकी अशी बॅटिंग केली। ऋषभ पंत आणि आपला शुभमन गिल यांची मस्तपैकी अशी आहे ना पार्टनरशिप सुरू होते। ऋषभ पंत आल्यापासून जे बडवायला सुरू केला, औसे मौसे धुल्ला गे धुल्लाच नसतं। इकडं 6 पुढे येऊन तर 2 6 असं मारलं की विचारू नका, ते पण फास्टरला। टेस्टमध्ये पुढे येऊन मारणं आहे ना एवढं जोक नाही। आणि पूर्ण तो म्हणजे ऋषभ पंत आहे ना पूर्ण ह्या इनिंगला आहे ना आपलं 100च्या 110 120च्या आहे ना स्ट्राईक रेट नाही आहे ना आपला आहे ना खेळत होता। जसं वन डे खेळतात ना तसं खेळायला लागला होता। आणि इंडिया बिंदास खेळत होती, न भीता न घाबरता बिंदास। तो टाक बॉल मी मारतोच तुला आणि आपलं ऋषभ पंत जेव्हा तो बॅटिंग करत होता तो खेळायला लागला म्हटला ना तर ग्राउंडवरती आहे ना हसे मजाक तर आहे ना होतेच। त्याच्या हातात नाही ना बॅट निसटली होती, म्हणजे मारताना आहे ना ते ह्याच्या हातात नाही ना एका हातात नाही ना बॅट निसटली आणि बॉल इकडं आणि बॅट तिकडं असा विषयच आहे ना चालता। सगळे प्लेयर आहे ना जे हसायला म्हणजे प्लेयर आहे ना आपलं हसत होते। आपला शुभमन गिल भावानं आहे ना बॅटिंग एवढं मस्त केले। जसं त्याचं शतक झालं, शतक व्हायच्या आसपासच आहे ना त्याने जे अटॅकिंग माइंडसेट आणला आणि जे बडवायला सुरू केला स्पिनरला तर आहे ना पुढं जाऊन असं 6 मारलाय, 6 बाउंड्र्या मस्त मारला। आणि खास करून भावानं आहे ना 8 6 मारलेले आहेत आणि 13 बाउंड्र्या सेकंड इनिंगला। 161 बॉलला आहे ना 60 येते काय 161 बॉलला आहे ना 160 रना मारल्या। म्हणजे ह्यो पण आहे ना 100च्या स्ट्राईक रेट नाही आहे ना खेळत होता। म्हणजे बघा किती भावामध्ये आहे ना डेअरिंग हे ते आले। आणि भाऊ खरंच युवा आहे, कॅप्टन आहे, दबाव लय आहे, प्रेशर पण लय आहे आणि लय जणांची अपेक्षा लय आहेत। सगळेजण त्याच्या वाईटावर टपलेलं आहे ते की ह्यो काय करू शकते। सगळ्यांना आधी वाटलं होतं की ह्यो काय आहे ना खेळणार हे ते नाही, पण दोन्ही मॅचमध्ये आहे ना भावानं मस्तपैकी आहे ना अशी आहे ना बॅटिंग केलेली आहे। आणि पहिल्या इनिंगचं आणि दुसऱ्या दोन्ही मिळून जे आहे ना टोटल भारताचा स्कोअर झाला 1014 रना। म्हणजे ऑलमोस्ट आहे ना 1000+ रना इंडियाने आहे ना केलेला आहे। आणि आता जेव्हा इंग्लंड बॅटिंग करायला येते खरंच आकाशदीप सिंग आणि DSP मोहम्मद सिराज जेवढं कौतुक करेल ना तेवढं कमी आहे भावानं। आल्यास आहे ना आकाशदीपनं जे दांड्या उडवायला सुरू केला, आकाशदीप सिंग मोहम्मद सिराजनं मस्तपैकी असे आहे ना बॉलिंग हे ते केली। आणि आपलं इंग्लंडला आहे ना नाही म्हणताय ना आपलं भारताने आहे ना 427 वरती आहे ना डिक्लेअर हे ते केलं।
जेव्हा इंग्लंड बॅटिंग करायला आले तेव्हा आहे ना स्टार्टिंगलाच आहे ना लवकर आहे ना विकेट पडल्या. आपलं ह्यो काय नाव त्याचं जॅक रॉली 0वरती आऊट झाला. बेन डकेट 15 बॉल 25 रन म्हणजे 150चं स्ट्राईक रेट, म्हणजे बेसबॉलच्या आहे ना स्टाईलमध्ये आलता तो, पण लवकर आऊट झाला. त्यानंतर ना आपला इंग्लंडचं जे सगळ्यात मोठे जे आधारस्तंभ आहे ज्याला म्हणतात मूळ, तो जो रूट लवकरच आहे ना आऊट झाला. त्याला पण आहे ना आकाशदीपनं आहे ना लवकर आऊट काढला. आणि या दोन्ही बॉलरने मिळून आहे ना मस्तपैकी अशी आहे ना बॉलिंग हे ते केली. आणि आता शुभमन गिलच्या नावानं काय रेकॉर्ड झालेत काय नाही ते चला तर मी तुम्हाला सांगतो. स्टार्टिंगला तर आहे ना पहिल्या इनिंगला आणि सेकंड इनिंगला भारताकडून आहे ना म्हणजे एक डबल शतक आणि शतक मारणारे आहे ना प्लेयर 2च आहेत. एक सुनील गावस्कर, त्यानंतरनं प्रिन्स ऑफ इंडियन क्रिकेट टीम शुभमन गिल. सुनील गावस्करचं पण आहे ना रेकॉर्ड लय आहे. मी आधीपासून बघतोय प्रत्येक रेकॉर्डमध्ये आहे ना त्याचं नाव आधीमध्ये 5 नंबरला 6 नंबरला असते. तर विचार करा की आपला पण आहे ना आपलं सुनील गावस्कर पण आहे ना बॅट्समन मस्त होते. आपल्याला एवढं काय यांच्याबद्दल माहिती नाही, पण त्यांनी पण आहे ना बॅटिंग मस्त केलेली आहे. आणि एकाच इनिंगमध्ये 150+ रन मारणारे 2च प्लेयर आहेत. एक बॉर्डर म्हणून आहेत आणि दुसरा आपला आहे ना शुभमन गिल. बॉर्डरनं आहे ना पाकिस्तानमध्ये जाऊन आहे ना लाहोरमध्ये पहिल्या मॅचला 150 नाबाद होता आणि दुसऱ्या मॅचला आहे ना आपलं 153 आऊट होता. पण शुभमन गिल आहे ना पहिल्या इनिंगला 269 केला आणि आत्ता 160. म्हणजे अवरा बघा भाऊ काय बॅटिंग करायला लागला. इंडिया टीमचा कोहिनूर किंग इरा असा आहे ना भेटत आहे. आणि त्याच्या अंडरमध्ये आहे ना टीम इंडिया बॅटिंग तर मस्त करत आहे, बॉलिंग पण प्लस या मॅचमध्ये आहे ना बुमरा नाही, नो प्रॉब्लेम, ओनली शुभमन गिल इज ऑन फायर असा विषय चालू आहे. आणि सगळेजण एन्जॉय करत आहे. आणि शुभमन गिलच्या नावानं असे काय रेकॉर्ड आहेत चला तर मी तुम्हाला सांगतो. आणि हे रेकॉर्ड मला आहे ना बघूनच आहे ना मी सांगतो लय मोठे आहेत. चल बघा पुढं. आणि सगळ्यात जास्त एका टेस्टमध्ये आहे ना वर्ल्डमध्ये सगळ्यात जास्त रन करणारे प्लेयर एक आहे ग्रामन गोच. ह्याने आहेत आपलं 456 रन केल्या आणि ते पण लॉर्ड्समध्ये 1990ला. त्यानंतरनं शुभमन गिल 430 रन इंग्लंडमध्ये. 2025ला मार्क टेलर 426 पाकिस्तानमध्ये पेशावरमध्ये. कुमार संगकारा बांगलादेश विरुद्ध 424 केलते. ब्रॅन लारा 400 आणि चोपेल न्यूझीलंडचा 380. त्यानंतरनं मॅथ्यू हेडन यानं पण आहे ना 380 रन केल्या 2003ला. आणि मोस्ट सिक्सेस म्हणजे एका मॅचला आहे ना जास्त सिक्स मारणारे प्लेयर ॲज अ इंडियन म्हणजे आहे ना तो शुभमन गिल आहे. हा पण रेकॉर्ड त्याच्या नावानं झालेला आहे. त्याने आतापत्र आहे ना 8 सिक्स मारलेला आहे. काय स्पेशल डबल नॉक आहे इथं चला तर मी तुम्हाला सांगतो. हा तुका लागला आहे. इंग्लंडमध्ये पण आहे ना जसं टेस्ट होत आहे तसंच आहे ना अंडर-19च्या मॅचा होत आहे. इंग्लंड वर्सेस भारत या वनडेमध्ये आहे ना त्यानं वैभव सूर्यवंशीनं आहे ना 78 बॉलला 143 रन मारल्या. 13 फोर्स 10 सिक्स आणि 183चा आहे ना स्ट्राईक रेट. या एक भियारेने आहे ना सगळ्या इंग्लंडचे जे अंडर-19चे जे टीम आहे स्क्वॉड आहे पूर्ण आहे ना दहशत चालू आहे भावाचे. भाऊ आला म्हणला ना स्टार्टिंगला पहिल्या बॉलपासूनच आहे ना बाउंड्री सिक्स हुर्रे इकडं तिकडं बॉलरला पुढे येऊन असं हाणते की विचारू नका. फास्टर बॉलरला आहे ना पुढे येऊन हाणते, बद्या मारतं निसतं, औसे मौसे धुल्ला की धुल्लाच निसतं असं बुडवते कुत्र्यावानी की विचारू नका. आणि ह्यो राजस्थानचा प्लेयर आहे मारवाडी, पण एक बिहारी सप्पे भारी असा विषय. पण भावाचं पण आहे ना करिअर लय ब्राईट आहे. तुम्हाला काय वाटते पुढे कोणाची जागा घेऊ शकते आणि ह्याच्या नावानं पुढं काय रेकॉर्ड होऊ शकते
तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट.